महाराष्ट्र आणि संपूर्ण भारताचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासमोर जेव्हा आपण उभे राहतो तेव्हा एका क्षणासाठी आपला काळ थबकतो। ज्या विटेवर परब्रह्म परमात्मा गेली हजारो वर्ष उभा आहे त्या मंदिराच्या दगडी भिंती, ते खांब आणि तो भव्य गाभारा एका अत्यंत प्राचीन इतिहासाची साक्ष देतात। पण भक्तांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का, आज आपण जे भव्य विठ्ठल मंदिर पंढरपुरात पाहतो ते नक्की कुणी बांधले गेले? या मंदिराची पहिली वीट कुणी रचली? या मंदिरावर किती वेळ परकीय आक्रमणे झाली आणि आपल्या पूर्वजांनी आपल्या लाडक्या सावळ्या विठ्ठलाला वाचवण्यासाठी कोणते महान बलिदान दिले? विज्ञानाला आणि इतिहासाला चक्रावून टाकणारे असे कोणते ऐतिहासिक आणि शिलालेखीय पुरावे पंढरपूरच्या मातीत दडलेले आहेत? जर तुम्ही विठ्ठलाचे खरे भक्त असाल आणि तुम्हाला महाराष्ट्राच्या या अस्मितेचा खरा चेहरा जाणून घ्यायचा असेल तर आजचा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत ऐका, कारण आज विठ्ठल दरबारवर आपण उलगडणार आहोत पंढरपूर मंदिराच्या निर्मितीचा तो थरारक आणि न ऐकलेला इतिहास, जो ऐकून तुमची छाती अभिमानाने भरून येईल। पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक चळवळीचा केंद्रबिंदू आहे। या मंदिराच्या निर्मितीचा इतिहास जितका आध्यात्मिक आहे तितकाच तो ऐतिहासिक पुराव्यांनी आणि संघर्षांनी भरलेला आहे। इतिहासाची पाने उलटताना आपल्याला समजते की हे मंदिर एका दिवसात किंवा एका राजाने बांधलेले नाही, तर वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या राजघराण्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे, त्याला आजचे भव्य रूप दिले आहे। चला तर मग पुराव्यांच्या आधारे काळाच्या मागे जाऊया आणि शोधूया विठ्ठल मंदिराचे मूळ उगमस्थान। इतिहासकारांच्या मते पंढरपूरच्या मंदिराचा इतिहास प्रामुख्याने 3 कालखंडात विभागला जातो। पहिला म्हणजे प्राचीन कालखंड, दुसरा यादव कालखंड आणि तिसरा म्हणजे मराठा पेशवे कालखंड। जर आपण अगदी सुरुवातीच्या काळात विचार केला तर स्कंद पुराण आणि पद्मपुराण यांसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये पंढरी महात्म्य संदर्भासह पंढरपूरचा उल्लेख आढळतो। आध्यात्मिक मान्यतेनुसार विठ्ठल स्वतः भक्त पुंडलिकेच्या मातृपितृ भक्तीवर प्रसन्न होऊन पंढरपुरात आले। पुंडलिकाने विठ्ठलाला बसण्यासाठी किंवा उभे राहण्यासाठी जी वीट दिली तिथेच या क्षेत्राची पहिली पायभरणी झाली। सुरुवातीला हे मंदिर अत्यंत छोटे, कदाचित एका छोट्या ओट्यासारखे किंवा साध्या छपरासारखे असावे, जिथे पुंडलिक आणि स्थानिक लोक विठ्ठलाची पूजा करत असत। परंतु या मंदिराला भव्य दगडी स्वरूप मिळण्यासाठी ऐतिहासिक राजांचा काळ उजळावा लागला। आता आपण त्या पुराव्यांकडे वळूया जे इतिहासकार आणि संशोधकांनी मान्य केले आहेत। विठ्ठल मंदिराच्या प्राचीनतेचा सर्वात जुना आणि भक्कम पुरावा मिळतो तो म्हणजे राष्ट्रकूट घराण्याच्या काळातील ताम्रपटांवरून। इसवी सन 711 मधील राष्ट्रकूट राजा अमोघ वर्ष यांच्या काळातील एका ताम्रपटात पांडुरंग पल्ली असा स्पष्ट उल्लेख आढळतो। पल्ली म्हणजे छोटे गाव किंवा वस्ती, म्हणजेच आजपासून तब्बल 1300 वर्षांपूर्वी पंढरपूर हे पांडुरंगाचे स्थान म्हणून संपूर्ण भारतात प्रसन्न होते, हे यावरून सिद्ध होते। या व्यतिरिक्त मंदिराच्या बांधकामाचा सर्वात महत्त्वाचा आणि लिखित पुरावा म्हणजे मंदिराच्या उत्तर दरवाजाजवळ असलेला एका शिलालेखात मिळतो, ज्याला इतिहासकार 84 शिलालेख असं म्हणतात। हा शिलालेख इसवी सन 1273 मधील आहे, जो देवगिरीच्या यादव घराण्यातील प्रसिद्ध राजा रामचंद्र यादव यांच्या काळातील आहे। या शिलालेखात विठ्ठल मंदिराच्या मोठ्या जीर्णोद्धाराचा आणि मंदिराला दिलेल्या दानाचा सविस्तर उल्लेख आहे। यादव राजांनी या मंदिराला राजाश्रय दिला आणि विठ्ठल मंदिराच्या मुख्य गर्भगृहाचे आणि महामंडपाचे दगडी बांधकाम यादवांच्या काळातच पूर्ण झाले, असे या पुराव्यांवरून स्पष्ट होते। यादव राजांच्या आधी दक्षिण भारतातील चालुक्य आणि होयसळ राजांनीही या मंदिराच्या उभारणीत मोठे योगदान दिले। होयसळ राजा वीर सोमेश्वर यांच्या काळातील एका शिलालेखात विठ्ठलाला कर्नाटक देव किंवा दक्षिणेचा स्वामी म्हणून संबोधले गेले आहे आणि त्यांनी मंदिराच्या खर्चासाठी मोठी दान दिल्याची नोंद आहे। इतिहासकारांच्या मते चालुक्य राजांच्या काळात हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीमध्ये बांधण्यास सुरुवात झाली होती। मंदिराचे जे खांब आहेत ज्यावर सुंदर नक्षीकाम केले आहे ते चालुक्य आणि यादवकालीन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे। म्हणजे साधारणपणे 5व्या शतकापासून ते 13व्या शतकांपर्यंत या मंदिराचे बांधकाम टप्प्याटप्प्याने होत राहिले आणि ते एका विस्तीर्ण दगडी वास्तूमध्ये स्वरूपात झाले। पण भक्तांनो, विठ्ठल मंदिराचा इतिहास फक्त ऐश्वर्याचा नाही, तो भीषण संघर्षाचाही आहे। 14व्या शतकानंतर जेव्हा महाराष्ट्रावर अल्लाउद्दीन खिलजी आणि त्यानंतर बहामनी सुलतानांची परकीय आक्रमणे सुरू झाली
तेव्हा पंढरपूरचे मंदिर अनेकदा धोक्यात आले. क्रूर परकीय आक्रमकांनी अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली. अशाच एका आक्रमणादरम्यान विठ्ठलाच्या मुख्य मूर्तीचे रक्षण करण्यासाठी पंढरपूरच्या बडव्यांनी आणि स्थानिक भक्तांनी आपल्या प्राणाची बाजी लावली. इतिहासात अशी नोंद आहे की मूर्तीची विटंबना होऊ नये म्हणून भक्तांनी विठ्ठलाची मूर्ती मंदिरातून लपवून अज्ञातस्थळी हलवली. काही काळ ही मूर्ती विजयनगर साम्राज्यात राजा कृष्णदेवराव यांच्या संरक्षणात नेण्यात आली होती. नंतर संत भानुदास यांनी आपल्या अथांग भक्तीच्या जोरावर विठ्ठलाची मूर्ती विजयनगरहून पुन्हा पंढरपुरात आणली आणि तिची पुनर्स्थापना केली. या ऐतिहासिक घटनेवरून समजते विठ्ठलाचे मंदिर आणि त्याची मूर्ती वाचवण्यासाठी महाराष्ट्राच्या मातीने किती मोठा संघर्ष सोसला आहे. 17व्या आणि 18व्या शतकात जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि त्यानंतर पेशव्यांचा काळ आला तेव्हा विठ्ठल मंदिराला पुन्हा सोन्याचे दिवस आले. छत्रपती शिवाजी महाराज स्वतः विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. मराठा साम्राज्याच्या काळात मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली. पुढे जाऊन पेशव्यांचे सरदार आणि होळकर घराण्याचा मंदिराचा मोठ्या प्रमाणावर जीर्णोद्धार केला. आज आपण जे मंदिराचे मुख्य शिखर पाहतो, महाद्वार पाहतो आणि नामदेव पायरी पाहतो त्यातील बऱ्याचशा भागाने आधुनिक बांधकाम आणि सुशोभीकरण हे मराठा आणि पेशवे काळात झाले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी पंढरपुरात अनेक घाट बांधले आणि मंदिराच्या व्यवस्थापनासाठी मोठी मदत केली. तसेच पेशव्यांचे सरदार राघोबा आणि दादा आणि इतर सरदारांनी मंदिराच्या वेगवेगळ्या मंडपाचे नूतनीकरण केले. श्रोत्यांनो, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर केवळ दगड विटांची इमारत नाही, तर ती गेल्या 1000 वर्षांच्या भारताच्या इतिहासाची, सांस्कृतिक भक्तांच्या अथांग प्रेमाची आणि पूर्वजांच्या बलिदानाची जिवंत गाथा आहे. राष्ट्रकूटांपासून सुरू झालेला हा प्रवास चालुक्य, होयसळ, मराठा आणि यादव साम्राज्यातून जात जात आपल्यापर्यंत पोहोचला आहे. म्हणूनच जेव्हा आपण पंढरीच्या वारीला जातो तेव्हा तिथल्या प्रत्येक दगडामागे आपल्या पूर्वजांचा इतिहास दडलेला आहे हे अभिमानाने लक्ष ठेवा. तुम्हाला पंढरपूर मंदिराचा हा ऐतिहासिक पुरावा आणि थरारक इतिहास कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला तुमच्या हिंदू संस्कृतीचा आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभिमान असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय विठ्ठल रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. सर्व विठ्ठल भक्तांपर्यंत हा इतिहास शेअर करा आणि आपल्या लाडक्या विठ्ठल दरबार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. धन्यवाद. आपल्या हा व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. अशीच नवीन नवीन कथा मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तुम्ही जर लाईक कमेंट केली तर मला ह्यामधून मोटिवेशन मिळतं आणि मी अजून नवीन नवीन व्हिडिओ बनवतो. धन्यवाद.